नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर जुन्या पेन्शनधारकांनाही 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का? अर्थ मंत्रालयाचे संसदेत स्पष्टीकरण काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता मंत्रालयाचे संसदेतील स्पष्टीकरण काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, जुन्या पेन्शनधारकांनाही 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का? अर्थ मंत्रालयाचे संसदेत स्पष्टीकरण. बघा, 8 पे कमिशन अपडेट. केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना काढल्यापासून देशातील लाखो पेन्शनधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन सुधारणेचा लाभ मिळणार की नाही या प्रश्नाने पेन्शनधारकांना ग्रासले होते. मात्र आता स्वतः वित्त मंत्रालयाने लोकसभेत यावर अधिकृत स्पष्टीकरण दिल्याने लाखो ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बघा, जुन्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी. फायनान्स ॲक्ट 2025 मुळे पेन्शन नियमांमध्ये काही बदल झाल्याने नवीन आणि जुन्या पेन्शनधारकांमध्ये सरकार भेदभाव करणार का अशी भीती व्यक्त केली जात होती. यावर संसदेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 8व्या वेतन आयोगाला केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पगारावरच नव्हे तर पेन्शनधारकांच्या पेन्शनवरही शिफारसी देण्याचे काम सोपवण्यात आले आहे. याचा अर्थ असा की 31 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले सर्व केंद्रीय कर्मचारी या नवीन आयोगाच्या शिफारसीनुसार पेन्शन वाढीसाठी पात्र असतील. बघा, नियमांची चौकट आणि अंमलबजावणी. पेन्शनमधील बदल हे केंद्र सरकारच्या सामान्य आदेशाद्वारे या ठिकाणी केले जातात. यामध्ये प्रामुख्याने खालील नियमांचा आधार घेतला जातो. सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे पेन्शन रूल्स 2021, सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी पेन्शन रूल्स 2023, वेतन आयोगाच्या शिफारसी सरकारने स्वीकारल्यानंतर या नियमाच्या चौकटीत राहून पेन्शनमध्ये सुधारणा केली जाते. त्यामुळे जुन्या पेन्शनधारकांनी काळजी करण्याचे कारण नाही असे देखील सरकारने अधोरेखित केले आहे. बघा, 8व्या वेतन आयोगाचे महत्त्व. 3 नोव्हेंबर 2025 रोजी या आयोगाची स्थापना झाली असून हा आयोग केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि पेन्शन या तीनही प्रमुख मुद्द्यांवर आपला अहवाल सादर करेल. महागाईचा वाढता दर आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन हा आयोग आपल्या शिफारसी देईल, ज्यामुळे लाखो कुटुंबांना आर्थिक फायदा होणार आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जसे की जुन्या पेन्शनधारकांनाही या 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार का? अर्थ मंत्रालयाचे संसदेतील स्पष्टीकरण काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.